वैजापूर तालुका वैजापूर शहरवासियांचे मी सकल मराठा समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आभार मानतो की अतिशय काळाची गरज ओळखून समाजाचं काही देणं लागतं, आपल्यावरची जबाबदारी ओळखून आपण सर्वांनी जसं प्रशांत भाऊंनी सांगितलं की तालुक्यामध्ये सगळ्या प्रमुख ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे. वैजापूरला देखील आता उद्यापासून आजपासून आमरण उपोषणाची सुरुवात होती. सगळ्या ग्रामीण भागामध्ये फिरत असताना तरुणांच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेस बघतो तर दोनच प्रश्न तरुणांच्या समोर उपस्थित आहेत. एक, मराठा आरक्षण मिळेल का? दुसरं, खरंच मिळेल का? हे दोनच प्रश्नाचे भोवती माझा समाज हा फिरतोय, आशेने बघतोय. समाजाच्या वतीने मुंबई हायकोर्टामध्ये आपण आरक्षणाची लढाई जिंकलो होतो. सुप्रीम कोर्टामध्ये देखील 1-1.5 वर्ष आपलं आरक्षण चाललं आणि नंतर ते रद्द झालं. आरक्षण रद्द होत असताना 2 मुद्दे त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुप्रीम कोर्टाने सांगितले. एक, 50% मर्यादा ही ओलांडता येत नाही, त्यामुळे दिलेलं आरक्षण मान्य सुप्रीम कोर्टाला मान्य नाही. आणि दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की मराठा समाज मागासलेला नाही. मग बऱ्याच दिवसाचा संघर्ष चालला. या संघर्षामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यात आलं. ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये 10% मर्यादा लोकसभेने ओलांडली, असे सुप्रीम कोर्टाने मान्य केली. त्यामुळे आज जे नेते मंडळी आपल्याला खोटं बोलताय, सांगताय की 50% मर्यादा, तर तुम्ही सर्वांनी ताकदीने त्यांना सांगितलं पाहिजे ईडब्ल्यूएसच्या आरक्षणासाठी जर 10% मर्यादा ओलांडली गेली, ती सुप्रीम कोर्टाने मान्य केली, तर मराठा आरक्षणाने काय पाप केलं? यामुळे पहिला प्रश्न आपला मार्गी लागलेला आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा, मराठा समाज मागासलेला आहे का? यावर सातत्याने गांभीर्याने चर्चा होतीये. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, मागास आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने पूर्णतः काही फेटाळलेला नाही. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की मराठा समाजामध्ये राजकीय प्रतिनिधित्व फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तो समाज मागासलेला वाटत नाही. मी आता वैजापूर तालुक्याचं उदाहरण देतो. वैजापूर तालुक्यामध्ये मागच्या 25 वर्षामध्ये, 30 वर्षामध्ये, 40 वर्षामध्ये जे विधानसभाचे सदस्य झाले असतील, या सगळ्या कुटुंबाची टोटल लावलं तर 4 किंवा 5 कुटुंबाचे सदस्य हे विधानसभा सदस्य झालेले मागच्या 40 वर्षामध्ये. मान्य आहे तुम्हाला? जर मग महाराष्ट्राची टोटल लावली तर 995 कुटुंब फक्त असे आहे की ज्यांच्या अवतीभोवती लोकसभा व विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा फिरलेली आहे. 3,20,00,000 मराठा समाजामध्ये 995 आकडा हा 0.1% पण नसतो. ही आकडेवारी देखील आता समोर आलेली. त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई लढत असताना ग्रामीण भागामध्ये प्रशांत एक नवीन मुद्दा समोर आलेला आहे. तो मुद्दा असा आलेला आहे की तरुणांना आता कुठेतरी वाटतं आपल्याला आरक्षण मिळेल का नाही, मग आता मिळू शकत नाही, तिथे जगून काय करू, तर आत्महत्या सुरू झालेल्या आहे. मागच्या काळामध्ये 48 आत्महत्या झाल्या. त्या कुटुंबांकडे माझ्या सगळ्यात कोणताच पुढारी नंतर जात नाही. तिथे त्या कुटुंबात असलेले माझी मायमाऊली लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरीला चालली. ज्या वडिलांची अपेक्षा असते की माझा मुलगा मोठा होईल आणि मोठा झाल्यानंतर तो मला सोन्याचे दिवस दाखवल, त्या वडिलांना त्याला आता पाणी पाजावं लागलं. याच्यापेक्षा शोकांतिका होऊ शकत नाही. ही लढाई तुमच्या माझ्या उद्याच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे इथं बसलेले सगळे प्रमुख नेते मंडळी, मी सगळ्यांच्या संपर्कात खूप वर्षापासून आहे. तुमच्यावर जबाबदारी आहे. आप आपल्या भागामध्ये तरुणांना संपर्क करा, त्यांना समजावून सांगा आपल्याला 100% आरक्षण मिळणार आहे, आरक्षण आपण घेणार आहे. कारण ज्या 2 मुद्द्यावर आरक्षण रद्द झालं होतं ते दोन्ही मुद्दे सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या निकालामध्ये निकाली काढलेले. त्यामुळे आता आपल्याला कोणीच आडवं येऊ शकत नाही. मग आता कालपासून राज्याचे मुख्यमंत्री एक सांगताय की क्युरिटी पिटिशनचा मुद्दा आम्ही घेतो, आम्हाला वेळ दिला पाहिजे. तर तुमच्या माध्यमातून माझा सरकारला एक सवाल आहे. या महाराष्ट्रामध्ये 4 पक्ष आलटून पलटून सरकारमध्ये आले. आज 4ही पक्ष कोर्टातून आले. पहिल्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेबांचं सरकार बनलं. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब कोर्टात गेले. आता दोघांना राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब हे न्यायालयातून आले.
मग ते बसले असताना एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडले, ते प्रकरण न्यायालयात गेलं. उद्धव ठाकरे साहेबांना राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब परत सत्तेत आले. मग अजित पवार साहेब बाहेर पडले, मग अजित पवार साहेब परत सत्तेत आले, ते देखील कोर्टातून आले. म्हणजे जे शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांनी कोर्टात केलं, जे एकनाथ शिंदे साहेबांनी कोर्टात केलं, जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोर्टात केलं, जे अजित पवार साहेब आज कोर्टात करताय, हे एवढं जरी मराठा आरक्षणासाठी केलं तर कोणतं माईचं लाल आरक्षण आपलं थांबवू शकत नाही. त्यामुळे आपली मागणी कॉन्क्रीट असली पाहिजे. आपण ठामपणे पण सांगितलं पाहिजे 50%चा मुद्दा पडलेला आहे, मुद्दा संपलेला आहे. मराठा समाज मागासलेला आता ग्रामीण भागातले जे लोक बसलेले आहेत, मी देखील दौलताबाद ग्रामीण भागाचा आहे. माझे चुलते स्वतः जिथं बैल गाय बांधतात त्याच्या बाजूला भात टाकून झोपता. जो समाज जनावरांसोबत झोपत असेल याच्यापेक्षा मागासलेला समाज या दुनियात नाही. त्यामुळे मराठा समाज मागासलेला आहे, सिद्ध झालेला आहे. तिसरा मुद्दा, न्यायालयामध्ये यांनी जे जे केलं, ज्या ज्या पद्धतीने बाजू मांडली, मी काही न्यायालयावर आरोप घेत नाही, परंतु न्यायालयामध्ये काय काय कसं कसं करावं लागतं, कसे कसे वकील द्यावं लागते, हे यांनी जर दिले तर निश्चित 100% टिकणारं आरक्षण आपल्याला मिळू शकतं. एवढा विश्वास देण्यासाठी मी तुमच्यामध्ये आलो. समाज म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत मी लढेल. सरकार बाजू मांडेल नाही मांडणार. कारण आता जर क्युरिटी पिटिशन चर्चेला आली, त्याच्यामध्ये 3 पार्ट्या आहेत. एक राज्याचे मुख्यमंत्री, 2 राज्याचे मुख्य सचिव आणि 3 मी विनोद पाटील म्हणून समाज म्हणून आहे. त्यामुळे कोणीही चिंता करू नका. कोर्टाची लढाई आपली ताकदीने चालू आहे, रस्त्याची लढाई तुम्ही देखील ताकदीने लढा. फक्त कोणीही आत्महत्या करू नका. आणि आमरण उपोषणाचा मुद्दा पुढे आला, मला कळकळून सांगायचंय, या गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, यांना काही फरक पडत नाही. तेव्हा आपल्या सर्व बांधवांना आमरण उपोषण करत असताना जर ते साखळी पद्धतीने झालं, आपला कोणता भाऊ बिमार पडणार नाही याची काळजी घ्या. तब्येत खालावली असेल तर त्याला समजून सांगा की तुझं योगदान समाज कायम लक्षात ठेवेल. तू तुझी तब्येत खराब नको करू, तू थोडं थांब, दुसऱ्याला आम्ही बसवतो. आणि हे सर्व करत असताना ही आकडेवारी प्रशासनाला कळवली पाहिजे, तहसीलदारला सांगितलं पाहिजे, डीवायएसपीला सांगितलं पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे, सरकारकडे आकडे पाठवा. याच्या पुढच्या काळामध्ये आपल्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना आपण मला सांगा, मी त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करेन. मी या ठिकाणी आलो फक्त तुम्हाला विश्वास द्यायला आलो. आणि परत एकदा विनंती करतो, स्वतःहून समाज म्हणून सांगतो, आपण ही लढाई जिंकणार आहे, शेवटच्या टप्प्यात आहे. फक्त आत्महत्या थांबवा, स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.